नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित याच्यामधील 13वा घटक संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या याच्यातील स्वाध्याय 13.3 स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। बघा इथे पहिला प्रश्न, पुढीलपैकी 2, 5 व 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य असणारी संख्या कोणती? बघा आता आपल्याला 2 ची कसोटी तर माहिती आहे। 2 ची कसोटी काय, जर शेवटच्या एकक स्थानी म्हणजे ती समसंख्या असेल तर त्या समसंख्येला 2 ने भाग जातो। मग समसंख्या ओळखतो कशी आपण, तर शेवटला 2 च्या पाढ्यातल्या संख्या पाहिजेत, बरोबर आहे की नाही? माहिती बघा ही 2 आहेत म्हणजे याला 2 ने भाग जाऊ शकतो। पण बघा 5 ने याला भाग जाऊ शकत नाही, कारण 5 च्या कसोटी काय सांगते की एकक स्थानी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, म्हणून हा पर्याय येणार नाहीये। आता इथे बघा याला 2 ने भाग जाऊ शकत नाही, ओके, इथे विषम संख्या आहे म्हणून ही सुद्धा संख्या येणार नाही। आता इथे बघा इथे ही सुद्धा संख्या येणार नाही। आता इथे बघा ही मात्र संख्या येऊ शकते, कारण बघा 2 समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्याला 2 ने भाग जातो। मग इथे 0 म्हणून या 2 ने भाग जाणार आहे। आणि 5 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जाणार आहे। आणि 10 ची कसोटी तर काय, एकक स्थानी 0 पाहिजे, म्हणून 2, 5 आणि 10 या संख्यांनी भाग जाणारी विभाज्य असणारी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4 1310। दुसरा प्रश्न आपण सोडूया। दुसरा प्रश्न सोडवायच्या आधी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। बघा इथे दुसरा प्रश्न, 23 स्टार 4 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा, म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 ने निश्चेष भाग जाईल। आता 3 ची कसोटी आपल्याला काय सांगते, तर 3 ची कसोटी आपल्याला हे सांगते की बघा दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि जी बेरीज येणार आहे त्याला जर 3 ने भाग गेला तर या दिलेल्या पूर्ण संख्येला काय जाणार, 3 ने भाग जाणार आहे। मग आता इथे बघा 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9। मग आता इथे कोणती संख्या आपण मिळवावी, बघा आता 9 या तिघांची बेरीज झाली 9, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 झाले। आता या 9 मध्ये जर आपण 2 मिळवतो 10 आणि 11, 11 आणि 3 ला भाग जातो का, नाही, म्हणून इथे 2 येणार नाही। 4 जर आपण मिळवतो बघा 9 आणि 4 किती होतात, 13 होतात, मग 13 ला 3 ने भाग जातो का, नाही जात, म्हणजे हे सुद्धा येणार नाही। आपण जर 0 मिळवलं तर 9 अधिक 0 बरोबर 9च येणार आहे, म्हणजे ही संख्या काय आहे, योग्य। आणि जर आपण 1 इथे ठेवला तर 9 आणि 1 किती होतो, 10, मग 10 सुद्धा 3 ने भाग जात नाहीये, म्हणून मी इथे कोणती येणार आहे, या स्टारच्या जागी येणार आहे 0। मग बघा 2 आणि 3 5, 5 अधिक 0 5 आणि 4 9, मग 9 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 4 व 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणारी लहानात लहान संख्या कोणती? 4 आणि 6 ने विचारले, बरोबर आहे। 4 ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक, आता बघा 4 पंचे 20 या दोघांना काय जातो, म्हणजे एकक आणि दशकांच्या दोन्ही अंकांना 4 ने भाग जातो, कारण 20 हे 4च्या पाड्यामध्ये आहेत। आता 6 ची कसोटी आपल्याला काय सांगते, सेम 6 ची कसोटी 3 सारखीच आहे, दिलेल्या संख्येची बेरीज करायची। मग बघा 1 आणि 5 6, 6 आणि 2 8 होते, मग 8 आणि 0 8, मग 8 ला 6 ने भाग जातो का, नाही, म्हणून ही संख्या येणार नाहीये। मग आता बघा 1 आणि 5, आता इथे 21 ला 4 ने भाग जात नाहीये, कारण 21 4च्या पाड्यामध्ये नाहीत, म्हणून हे येणार नाही। आता 24 बघा 4च्या पाड्यामध्ये पण 24 आहेत, 4 × 24 आणि ह्यांची बेरीज करूया, 1 अधिक 5 6, 6 7 8 9 10 11 12, बघा 1 अधिक 5 अधिक 2 अधिक 4 यांची बेरीज किती येते, 12, मग 12 ला 6 ने भाग जातो आणि या 2 एकक आणि दशक संख्या संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 4 ने पण भाग जातो आणि 6 ने पण भाग जातो, म्हणून इथे आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, 7 स्टार 48 या संख्येस 3 व 4 ने निश्चेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता बघा 3 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्यांची बेरीज। मग बघा 7 आणि 4 किती होतात, 11, 11 आणि 8 किती होतात, 19, मग 19 मध्ये 19 आणि 19 मध्ये जर आपण 5 मिळवले तर 19 आणि 5 किती होतात, 24, मग 3 8 24, म्हणजे 5 ठेवले तर 3 ने भाग जातोय। आता 4 ची कसोटी काय सांगते, या संख्येला भाग जातोय, बरोबर आहे।
मग बघा इथे 5 जर आपण ठेवलं तर यांची बेरीज किती ते 24. मग 3 ने सुद्धा जातोय आणि 4 ने बघा 4च्या पाड्यामध्ये 4ची कसोटी काय सांगते की एकक आणि दशक संख्या अंकांना भाग गेला पाहिजे. मग इथे बघा 4 एके 4 आणि 4 दुने 8. मग याला भाग जातो. मग हे सुद्धा उत्तर आपलं येते. आता इथे आपण जर 4 ठेवले तर बघा इथे यांची आपण बेरीज केली 7 आणि 4 11, 11 आणि 8 किती येते बेरीज 19. 19 मध्ये जर आपण 4 मिळवले तर किती येतात 23. मग 23 ला 3 ने भाग जातो का नाही जात, म्हणजे हे 4 येणार नाहीयेत. आता इथे बघा काय आपण जर इथे 1 आपल्याला काय तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. आपलं 5 हे उत्तर आहे पण आपण तरी पण पर्याय घ्यायचे. आता बघा आपण इथे 19 या तिघांची बेरीज आले 19 आणि 19 एक आपण जर या स्टारच्या जागी ठेवलं तर इथे किती येतं 20 येतं. मग बघा 3च्या पाड्यामध्ये 20 आहेत का तर नाही आहेत, हो की नाही. मग काय येणार आहे ते येणार नाही. आता जर आपण 7 ठेवले यांची बेरीज 19, 19 आणि 7 किती होतात 26. मग 26 ला सुद्धा 3 ने भाग जातो का तर नाही, म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 31 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता मिळणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल. 31 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकात. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते. मग याचा सर्वात मोठा विभाजक कोण आहे तर 31 आहे. आणि काय 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक आणि 30 या संख्येचा सर्वात लहान विभाजक म्हणजे काय 1 असतो. यांची बेरीज करायला सांगितलं. मग यांची बेरीज किती येते 32 येते. आणि काय सांगितले असता संख्येच्या आता मिळवलं असता मिळणाऱ्या संख्येच्या म्हणजे 32 मिळेल त्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल. मग आपण 32 चे विभाजक इथे लिहून घेऊया. बघा 32 कुणाकुणाच्या पाड्यामध्ये आहे तर बघा 1च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4 8 32, 8 चौक 32 आणि 16 दुने 32 आणि हे 32. या सगळ्यांचीच आपण बेरीज केली. बघा इथे 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 8 15. आता इथे बघा 15 आणि 16, 15 आणि 15 30 आणि हा 31. मग आता 31 आणि हे 32 किती येते बेरीज 63. म्हणून आपल्या इथे बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 63. पुढचा प्रश्न बघूया 2 4 6 हे अंक एकदाच वापरून 4 ने निश्चेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यातील फरक किती. बघा आपण या पद्धतीने हे अंक बनवून घेतलेत. आता आपल्याला काय सांगितले की 4 ने निश्चेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यातील फरक. मग इथे बघा 264 4ची कसोटी काय सांगते एकक आणि दशकांची जी संख्या आहे त्यांना 4 ने भाग गेला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे 16 चौक बघा 4 गुणिले 16 बरोबर किती 16 चौक 64 म्हणजे 64 ला 4 ने भाग जातो म्हणजे 264 ही 4 ने विभाज्य आहे. आता इथे बघा दुसरी संख्या कोणती आहे तर 624. बघा इथे 624 4च्या पाड्यामध्ये 24 आहेत 6 चौक 24 4 सक 24 म्हणून ही सुद्धा काय आहे 4 ने विभाज्य संख्या. आता आपल्याला कसं आहे लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. मग लहान ही संख्या आणि मोठी ही संख्या आहे. आता याच्यातील आपल्याला काय सांगितलं फरक सांगितलं. फरक म्हणजे काय वजाबाकी. मग आपण 624 वजा 264 करूया. 4तून 4 गेले 0, 2तून 6 जात नाहीत आपण 2 खोडतो वर घेतो इकडचं एक इथे आला इथे राहिले 5, 12तून 6 गेले इथे राहिले 6, 5तून 2 गेले इथे आले 3. मग आपलं उत्तर किती येते 360. बघा इथे पर्याय क्रमांक किती आहे 360. म्हणजे दोघातील फरक किती आहे 360. 7वा प्रश्न बघा एका टोपलीत काही पेरू आहेत त्या पेरूंचे 2 2चे 3 3चे किंवा 5 5चे असे वाटे करायचे आहेत की टोपलीत एकही पेरू शिल्लक राहणार नाही तर त्या टोपलीत कमीत कमी किती पेरू असावेत. मग आता 2 2चे 3 3चे किंवा 5 5चे विचारले होते. मग आपण बघा आता टोपलीत कमीत कमी पेरू विचारलेत की नाही. मग आपण काय करायचं बघा आपण असं करू शकतो 2 अधिक 2 3 अधिक 3 अधिक 5. मग बघा 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. हे या पद्धतीने पण होऊ शकतं किंवा आपण नुसते 3चे जर 5 गट केले तर 3 15 पण होऊ शकतं बरोबर आहे. किंवा 5चे नुसते 3 गट केले तरी सुद्धा 15 होऊ शकतं. कमीत कमी विचारले हो की नाही. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा पुढील पर्यायातील अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो. मग इथे आपण काही प्रत्येक पर्याय घेत बसायचं नाही. त्यापेक्षा आपल्याला सोपं माहिती आहे काय सांगितलंय बघा एखादी संख्या अशीच होते की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. मग आपण 27चे सगळे विभाजक काढू शकतो बरोबर आहे. मग 27चे विभाजक 27 कुणाकुणाच्या पड्यात आहे तर 1च्या पड्यात आहे
3 9 27 आणि 9 त्रिक 27 आणि हे 27 एवढेच विभाजक आहेत बरोबर. आता यांच्या गुणाकार ओके ना. मग बघा 1 गुणिले 3 गुणिले 9 आणि गुणिले 27. मग बघा 3 एके 3 गुणिले 9 आणि गुणिले 27. आता इथे बघा 3 9 27 गुणिले हे 27 हो की नाही. मग आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 27चा वर्ग आपला 5 आहे हो की नाही. मग 27चा वर्ग किती आहे 729. किती आहे 729. आपले वर्ग 5 पाहिजेत. मग इथे बघा 729 दिले बरोबर आहे. तरी पण आपण इथे उभ्या मांडणीने करून बघू शकतो. बघा सेमच उत्तर आले 729. आता इथे 729 नाही. आता इथे कसं नाही अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार. मग कोणत्या संख्येने गुणलं आपण 27ला 27ने गुणल्यावर हे आलं बरोबर आहे की नाही सर्व विभाजकांची बेरीज. म्हणून इथे आपलं उत्तर आहे ती संख्या कोणती आहे 27 कारण 27ला 27नेच गुणलंय म्हणून आपलं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणती संख्या 2 3 4 5 9 व 10 या सर्व संख्यांनी विभाज्य आहे. आता इथे बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2ची कसोटी काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या असतात त्यांना 2ने पूर्ण विभाज्य असते ती संख्या काय. मग इथे पण 0 इथे पण 0 इथे पण 0 इथे पण 0 म्हणजे 2ने सर्व संख्यांना भाग जातो. 3चं काय सांगतो आपण संख्यांची बेरीज. मग 2 आणि 1 किती 3 म्हणजे याला सुद्धा 3ने भाग जातो. 4 आणि 1 5 याला मात्र 3ने भाग जात नाही. आता बघा 8 आणि 1 9 मग 9 3ने विभाज्य आहेत म्हणून ही पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. आता इथे बघा 1 आणि 3 4 4 आणि 8 12 मग 3 चौक 12 म्हणजे याला सुद्धा 3ने भाग जातो. आता 5ची कसोटी काय सांगते एकक स्थानी 0 किंवा 5 म्हणजे मग इथे बघा सगळीकडे 0 आहे म्हणजे 5ला तर सगळ्याच संख्यांना भाग जातोय बरोबर आहे की नाही. आता 9ची कसोटी आहे जी 3ची कसोटी आहे तीच 9ची कसोटी. दिलेल्या संख्यांची बेरीज करायची त्याला जर 3ने भाग जात असेल तर 9ला सुद्धा काय जाणार त्यांनी भाग जाणार. बघा 9ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि त्या येणाऱ्या उत्तराला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9ने भाग म्हणजे त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग बघा इथे 1 आणि 8 किती 9 आणि हे 0 0 बघा 1 अधिक 0 1 1 आणि 8 9 9 अधिक 0 9 मग या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो आणि 10ने सुद्धा जातो म्हणजे या पूर्ण सगळ्या संख्येने कोणाला भाग जातो तर 1080. आपलं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 25345 या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 व 4 या दोन्ही संख्यांनी भाग जाईल. आता इथे काय करायचंय वजा करत बसण्यापेक्षा या संख्येला आपण 3 आणि 4ने काय करायचंय भाग घालवायचंय. बघा या प्रश्नामध्ये आपण प्रत्येक पर्याय घेऊन 25345 मधून 193 वजा केले तर एवढी संख्या येते. प्रत्येक पर्याय घेऊन आपण वजाबाकी केले. आता आपल्याला काय सांगितले 3 आणि 4ने भाग जाईल. आता इथे बघा 3ची कसोटी बघूया. बघा 2 यांची सगळ्यांची बेरीज त्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाणार आहे. मग इथे बघा 2 आणि 5 7 7 आणि 1 8 8 आणि 5 13 14 15 यांची बेरीज किती आली 15. मग 3च्या पड्यामध्ये 15 आहेत 3 5 15 आणि इथे बघा 52 भागिले जर 5 केलं तर बघा इथे 4 1 4 आणि इथे 1 राहिला 4 त्रिक 12 म्हणजे 4 1 4 आणि 4 त्रिक 12 13 चौक 52 म्हणजे या संख्येला 4ने भाग जातोय म्हणजे या दोन्ही म्हणजे ही या संख्येतून 193 वजा केल्यावर त्याला 3ने पण भाग जातोय आणि 4ने पण भाग जातो हो म्हणून हे काय आहे योग्य आहे. आता बघा इथे बघा 2 आणि 5 7 7 आणि 1 8 8 आणि 1 9 9 आणि 6 15 यांची बेरीज येते 15 म्हणजे याला 3ने भाग जातोय. पण 4चं बघा 4ने भाग जातो का नाही तर इथे बघा 4 1 4 आणि इथे 2 होतात मग 4च्या मध्ये 21 आहेत का तर नाही आहेत म्हणून याला हा पर्याय येणार नाहीये. आणि इथेच बघा 5 आणि 5 10 11 12 13 14 यांची बेरीज किती येते म्हणजे याला 3ने भाग जात नाही. आता इथे बघा चौथा पर्याय वजा केल्यावर 5 आणि 5 10 12 आणि 1 13 13ला 3ने भाग जातो का तर नाही म्हणून हे पण आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे दिलेल्या संख्येतून जर 193 वजा केले तर त्या येणाऱ्या म्हणजे त्या संख्येला 3ने आणि 4ने भाग जातो म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 11वा प्रश्न बघा. 1,43,865 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो. बघा आता इथे 3ची कसोटी. आता इथे बघा 3ची कसोटी काय सांगते आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची. मग आपण जर या सगळ्यांची बेरीज केली
बघा इथे यांची बेरीज येते 27. मग 27ला 3 ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आता 4ची कसोटी सांगते 65ला 4 ने भाग गेला तर काय म्हणजे एकक आणि दशक संख्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. पण या 65ला 4 ने भाग जात नाही म्हणून मग हा पर्याय येणार नाही. आता इथे बघा 5ची कसोटी. 5ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो. मी इथे 5 आहे म्हणून मग 5 ने भाग जातो. 2 ने भाग जाईल का नाही कारण इथे एकक स्थानी काय पाहिजे समसंख्या पाहिजे. ही विषम संख्या म्हणून इथे 2 ने भाग जाते म्हणून मग हा सुद्धा पर्याय येणार नाही. आता बघा 2 ने जातो का नाही जात म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. मग आता बघा राहिला प्रश्न हा. आता 3ची कसोटी तिथे लागू होते म्हणजे 3 ने भाग जातो 5 ने पण भाग जातो म्हणून 5 पण ठीक आहे आणि 9 पण ठीक आहे. आता या सगळ्यांची बेरीज किती आली 27. मग 9ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्यांची बेरीज केली तर आलेल्या उत्तराला जर 9 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग 9च्या पाड्यामध्ये 27 आहेत म्हणून 9 नुसतं भाग जातो म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा 5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी संख्या तयार करा की जिला 8 ने निश्चेष भाग जाईल. बघा इथे उत्तर आहे आपलं हे आहे कारण बघा याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होते तर बघा 97,856 आणि आपल्याला 8 ने विचार या सगळ्याच संख्या मोठ्या आहेत पण त्याच्यापैकी ही कारण याला पूर्ण 8 ने भाग जातो. 8ची कसोटी काय सांगते एकक दशक शतक या तिघांना जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग बघा इथे 8 एके 8, 8 0 0 आणि 8 7 56 म्हणून या संख्येला ही संख्या काय आहे 8 ने विभाज्य म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 13वा प्रश्न बघा 29च्या सर्वात मोठ्या विभाजकांमध्ये 27चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती येईल. आता 29चा सर्वात मोठा विभाजक आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते. मग 39चा सर्वात मोठा विभाजक कोण आहे 39 आहे आणि 27चा सर्वात लहान विभाजक 27चा सर्वात लहान विभाजक सगळ्या कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक कोण असतो 1 असतो. आणि काय सांगितलं येणाऱ्या विभाजकांची बेरीज मग हे 2 आलेत मग यांची बेरीज बघा 39 अधिक 1 बरोबर किती येतात 40 येतात. आता काय सांगितले येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती मग 40चे विभाजक काढून घेऊया आपण. बघा 40 कुणाकुणाच्या टेबलमध्ये आहेत तर 1च्या 2च्या 4च्या 5च्या पण पाड्यामध्ये आहे. 8 पंचे 40 10 चौक 40 20 दुने 40 आणि 40 एके 40 बघा हे एवढे सगळे विभाजक आहेत बरोबर. आता यांची आपल्याला बेरीज करायची मग बघा 2 आणि 1 3 3 आणि 4 7 7 आणि 5 12 12 इथपर्यंत आली बेरीज आपली 12. आता इथून बघा बेरीज करूया 40 आणि 2 60 60 आणि हा 1 10 70 70 आणि हे 8 78 मग इथे बघा हे 12 अधिक हे 78 8 आणि 2 10 हसलाला 1 7 8 9 मग या सर्वांची बेरीज किती येते तर 90. मग इथे बघा 90 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13.3 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.